कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या सगळ्यांचंच. थँक्यू. आपलं नाव काय मॅम? अनामिका बनसोड, आपण प्रॉपर कुठले मॅम? छत्रपती संभाजीनगरची. पण कोणत्या बँकेत आणि कोणत्या पोस्टवर आहात? IBPS क्लर्क, बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून सिलेक्शन झालं आहे माझं. तुमचे आई वडील काय करतात मॅम? माझे वडील आर्मीमध्ये होते आणि मम्मी होममेकर आहे. तुम्ही या ॲस्पिरंट ते सिलेक्शनच्या प्रवासात तुम्हाला कोणी कोणी आणि कशी कशी साथ दिली मॅम? आता सहसा मी 2021 डिसेंबरमध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं. त्याच्यानंतर ऑनलाईनच क्लासेस केले मी, बट काउन्सिलिंगसाठी इथे यायचे मी. तर स्पेशली ओम सर आणि ते रुपेश सर त्यांच्याकडनं मी गायडन्स घेतला आणि ओम सर मॉक ॲनालिसिस वगैरे हे करायला खूप हेल्प करायचे. आणि बाकी घरी मी एकटीच अभ्यास करायची, मतलब मी काही लॅब वगैरे जॉईन नव्हती केली. आणि आमचा ग्रुप होता 9-10 मेंबर्सचा, ऑनलाईनच अभ्यास केला. तुम्ही सांगितलं ऑनलाईन केलाय, तर ऑनलाईन करताना मोबाईलमध्ये इतर पण डिस्ट्रॅक्शन असतात, ते तुम्ही कसे अवॉइड केले? असतात, पण ते काय फातिमा मॅमनी इन्स्ट्रक्शन दिला होता की व्हॉट्सअप पण पाहिजे नाही. मग मी पूर्ण सोशल मीडिया वगैरे मतलब अजून पण नाही आहे, आता करेल इन्स्टॉल जॉईनिंग झाल्यानंतर. त्याच्यापासून दूरच राहिले. मॅम, आपल्याकडे स्पीड खूप इम्पॉर्टंट आहे बँकिंग करण्यासाठी, तर टाईम मॅनेजमेंट विथ ॲक्युरसी तुम्ही कशी मॅनेज केली? स्टार्टिंगला ते माझं मॅथ्स बॅकग्राऊंड नाही आहे ॲक्च्युली, मी सायन्स बॅकग्राऊंडची. अच्छा. हां, MSc पण बायोटेक्नॉलॉजी थ्रू केलं आहे. बट मग सर जसे बोलायचे की पहिले टेबल्स वगैरे लर्न करा. ते 2 महिने मी खूप जास्त मेहनत घेतली आहे. मला टेबल्स, ते फ्रॅक्शन्स अँड ऑल, आणि जे क्विज असतात, टेलिग्राम सेशन असतात, ते रेग्युलर केल्याने स्पीड येऊन जाते. आणि ॲक्युरेसी कसं, जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत आपण टिक तर करत नाही आन्सर, पण ते होऊन जाते. त्यांच्या जेव्हा सिलेक्शनची बातमी तुम्ही ऐकली तेव्हा काय प्रतिक्रिया होत्या घरच्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या? आम्ही खूप खुश झालो होतो मॅडम. मम्मा तर इमोशनल होती. नाही, बोलू द्या त्यांना. बोल. आणि खूप आनंद झाला होता, मुलीचं सिलेक्शन झालं म्हणून. आज तुम्हाला त्यांना ती ट्रॉफी घेताना पाहून कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. तुम्ही SSC बद्दल काय सांगाल काकू? खूप छान आहे ISSC. त्यांचं खूप जवळून पाहिलंय अभ्यास करताना, प्रिपरेशन करताना, तर कसं काय सांगाल त्यांच्याबद्दल? दीदी कंटिन्युअस कधी पण अभ्यासच करायची. असं तिला म्हणायला लागत, दीदी बस झाला आता झोप. रात्री पण खूप उशीरपर्यंत अभ्यास करायची, सकाळी पण. तिला असं म्हणायची गरज नव्हती पडत घरच्यांना की तू आता अभ्यास कर या काही. उलट तिचं बघून मग मला बोलायची, ती कसं अभ्यास करी तू कर. कंटिन्युअस ती अभ्यास करायची. आणि कुठं म्हणजे गावाकडे पण कुठंच नव्हती जात ती. कुठं फंक्शन असन, फ्रेंडचं बर्थडे पार्टी, कुठंच नाही. तिचं ते कंटिन्युअस अभ्यास करायची आणि रेग्युलर कॉन्स्टंट होती एकदम. पूर्ण जर्नीमध्ये तिचा एकदम रेग्युलर अभ्यास करायची. मॅम, SSCच्या कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजचा तुम्हाला फायदा झाला खूप? ते टेलिग्राम सेशन जे यश सर घेतात ना, मी स्टार्टिंगला त्यांना पूर्णपणे फॉलो केलं. LR साठी बाकी काही नाही करायची मी. आणि कॉन्टसाठी पण कॉन्टचं पण होतं, पण मी 1 hour वगैरे करायचं. माझं कॉन्ट थोडं वीक होतं, तर मी माझं यूट्यूबवर लेक्चर्स वगैरे बघायची, सरांचे प्लेलिस्ट. आणि बाकी इंग्लिशची जी ॲक्टिव्हिटी होती सकाळी सकाळी, ती रीडिंग वगैरे करायची. SSC बद्दल एक शब्दात काय सांगाल? SSC म्हणजे एक फॅमिलीसारखी म्हणली आहे. ती खूप हेल्पफुल आहे ॲक्च्युली. आपण जेव्हा पण गेलो ते खरंच हेल्प करतात. कॉल मतलब सरांना किंवा फातिमा मॅमने कॉल केला तर विदिन 1 day ते कॉल बॅक करून देतात आणि बोलतात ते आपल्याशी असं. मॅम, पॅरेंट्स सहसा मुलांबद्दल प्रेम व्यक्त करून दाखवत नाही. आज तुम्हाला ती संधी आहे, तर तुम्ही तिला काय सांगाल? ती आम्ही जसं सांगितलं होतं त्याच्यावर ती उभी राहिली मॅडम. तिला आम्ही अभ्यासाचा वेळ दिला होता की एवढ्यापर्यंत तुझं झालं पाहिजे. तिनं करून दाखवलं. आम्ही खूप आनंदित आहे. थँक्यू मॅम. पुन्हा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन.